तर मित्रांनो, या ठिकाणी तुतारीचा प्रचार जो आहे शिरूरमध्ये जबरदस्त पद्धतीने चालू आहे. सगळे कार्यकर्ते जे आहेत आता इथे भेटलेले आहेत. तर आपण कुणासोबत तरी चर्चा करूया त्या संदर्भात. मॅडम तुम्ही येताय समोर. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. संगीता संतोष शेवाळे, अध्यक्षा शिरूर तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट. अच्छा, आणि कसा प्रचार सुरू आहे आता सध्या, काय सांगाल? प्रचार आमचा जोरात चालू आहे. लोकांचा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली असं आम्हाला प्रचार करण्यादरम्यान जाणवतंय. बरं, शिरूर कट्टा चॅनल पाहताय आपण? हो. काय वाटतंय, जनतेच्या प्रतिक्रिया येतात आहे? शिरूर कट्टावरती आम्ही जनतेच्या प्रतिक्रिया पाहत असताना पवार साहेबांची जो हा संघर्ष पवार साहेब करतायत तो संघर्ष सर्वसामान्य जनतेसाठी आहे, ग्रामीण भागासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच पवार साहेब सत्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी झगडतायत आणि त्याला जनता प्रचंड प्रमाणात प्रतिसाद करताना तुमच्या कट्ट्यावरती ज्या प्रतिक्रिया आम्ही पाहतोय त्या आम्हाला दिसत आहेत. ओके, ठीक आहे. तर तुम्ही सगळेजण पाहताय मित्रांनो, निष्पक्षपातीपणे आपण सगळ्या प्रतिक्रिया मांडतोय आणि ग्रामीण भागातील जनता जी आहे, इव्हन व्ह्यूअर सुद्धा पाहू शकता की सगळ्यात जास्त कल जो आहे तो कुणाकडे आहे ते. तर याबद्दल आपण फारसं बोलणार नाही, परंतु आपण शुभेच्छा दिल्या. संपूर्ण तुतारी पक्ष जो आहे त्याचे सगळे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही शुभेच्छा देऊ शकतो मॅडम तुम्हाला निश्चितपणे. यस, आणि जनता जनार्दन जे आहे ते आता पुढे ठरवणारच आहे. या ठिकाणी बाबा पण बसलेले आहेत. आपण शिरूरमध्ये आहोत. बाबा, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. पुंडलिक भीमराव लोंढे. अच्छा, आणि काय सांगाल 2024चं जे इलेक्शन चालू आहे आता म्हणजे येतंय, तर या संदर्भात आपला कौल कुणाकडे असेल? वातावरण विरोध आहे आता सत्ताधाऱ्याच्या ना, फक्त उघड करत नाहीत दबावामुळं. बरोबर, असं आहे. आघाडीला चांगलं प्रतिसाद आहे सगळीकडेच, ग्रामीण भागात, शहरी भागात. आणि अमोल कोल्हे साहेबाचं कार्य चांगलं आहे, कार्य चांगलं आहे आणि संसदेत त्यांचं पाठीमागचा जो काळ आहे चांगला हे केलेला आहे त्यांनी, कामं चांगली आहेत. पण प्रामुख्याने असं म्हटलं जातंय की अमोल कोल्हे साहेब असतील किंवा आढळराव साहेब असतील, दोन्हीही 5 वर्षात मतदारसंघांमध्ये फिरकले नाहीत. याबद्दल काय सांगाल? आता त्यांचे काम सार्वजनिक काम केल्यानंतर फिरकणे म्हणजे काय, काम करणं आहे का? हां, महत्त्वाचं जे लोकांना जे पुरवणाऱ्या गरजा आहेत ना त्यांनी पुरवल्यानंतर काय फिरणे म्हणजे काम झालं का? काय नाही, तसं काय नाही. पण त्यांचं कार्य चांगलं आहे. आढळरावचं पाठीमागं कार्य चांगलं होतं आणि आता ह्या जे 5 वर्षात अमोल कोल्हे साहेबांनी काम चांगलं केलेलं आहे आणि ते नक्कीच 110% निवडून येणार आहेत. त्याच्यात काय काडी मात्र शंका नाही. मी सुद्धा शिक्षक आहे, 30-35 वर्ष सर्व्हिस केलेलं आहे. ग्रामीण भागात सर्व्हिस माझी झालेलं आहे. ऑलवेज वेल आहे त्यांच्या बाबतीत. कितीही काय यांनी करू द्या, काही नाही उपयोग. फक्त ह्यांच्याकडं सरकारी यंत्रणा असल्यामुळं जास्त ही होते सगळं. त्यांच्या लोकप्रियता जास्त दिसते, पण अमोल साहेबांची लोकप्रियता त्यांच्यापेक्षा जादा आहे. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.